तर चला मॅचला या ठिकाणी सुरुवात करू. अजिंक्य भोट सर आमच्या सोबत जॉईन झालेत. आपण पाहतोय खालापूर विभागामध्ये खूप मोठं नाव आणि कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये अनेकदा आपण अजिंक्य सरांचा आवाज या ठिकाणी ऐकतोय. ऑलेंडर केतन चहाड याच्यासाठी आयवा जेलसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे हर्षद तरे यांच्याकडून. पहिला चेंडू बाहेर जाणारा चेंडू होता. छेडछाडीचा प्रयत्न केला. गतिवान गोलंदाज म्हणून सध्या तरी ऋतिक दलवीकडे कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलं जात आहे. आणि पहिला चेंडू बाहेर जाणारा चेंडू छेडछाडी केली. हर्षल जसं मैदानात गेला पहिला चेंडूवरती विकेट बाल करून माघारी परतला. पहिली विकेट या ठिकाणी प्राप्त केली जाते. संदीप गायकवाड सर अगदी लेजंड कॉमेंटेटर, त्यापेक्षाही आम्ही काल त्यांचा उल्लेख केला की एक चांगले अंपायर म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतोय. क्रिकेटचा प्रचंड अनुभव त्यांच्याकडे आहे. त्यांच्या पाठीशी मित्र म्हणून अनुभवाचं गाठोड आपण सातत्यपूर्वक पाहतोय. आणि आज आमच्या समवेत या ठिकाणी ते कॉम्बॉक्समध्ये जॉईन झालेत. परंतु पहिल्या चेंडूवरती महत्त्वाची विकेट हर्षल त्या ठिकाणी बाद होतोय. लिडिंग एज घेतली आणि अगदी शॉर्ट थर्डमॅनवरती चांगलं क्षेत्ररक्षण झालं. कोणतीही चुकी न करता झेलला अगदी कॅरी केला आणि महत्त्वाची पहिला विकेट या ठिकाणी प्राप्त करतोय तो गोलंदाज ऋतिकची प्रशंसा केली. या अगोदर आपण पाहिलं ऑल इंडिया आयकॉन जी प्लेअर ची स्पर्धा होते खऱ्या अर्थानं माथेरान या ठिकाणी, त्या ठिकाणी देखील त्याला खेळताना आपण या सीझनमध्ये पाहणार आहोत. बरेचसे चांगले चांगले खेळाडू त्या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपण सातत्यपूर्वक पाहिलं आहे. आणि त्याच चांगल्या खेळाडूंमध्ये या खेळाडूचा दर्जा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. व्हेरी फर्स्ट बॉलवरती महत्त्वाची विकेट. सेकंड बॉल टाकण्यासाठी बॉलर तयार आहे. चेंडूला फिरवलं त्या ठिकाणी कव्हरवरून एक्स्ट्रा कव्हरमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. मिड ऑफवरचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला वेगानं, सिंगलला डबलमध्ये रूपांतरित केलं आणि या 2 धाबेच्या मदतीनं धावफलकाचा श्री गणेशा 2 धाब आहेत त्या धावफलकावरती. जरूर अजिंक्य सर अनेक वेळा आपण पाहायला गेलं. मी कडावच्या मैदानामध्ये अजिंक्य सर आपण KPLच्या स्पर्धेमध्ये तमनाथच्या मैदानावरती पाहिलं अजिंक्यला. त्यानंतर चौक प्रीमियर लीग तशी सुरुवात झाली होती तसं त्या स्पर्धेचं नेहमीच ऑप्शन करण्याचं सलग 3 वर्ष संधी मला सापडली. इथे पाहतो पुन्हा एकदा चांगला चेंडू पडल्यानंतर उचली घेऊन चेंडू एस टी रक्षकाकडे विसावला आणि सर बरं वाटलं कारण चौ विभागामध्ये पण मला त्या पदीचा मान सन्मान नेहमीच भेटला. सध्या प्रत्येक वेळी चौकमधून ऑफर असते पण कर्जत टेनिस क्रिकेटला स्पर्धा संपत नसतात. त्यामुळे नेहमीच आम्ही या ठिकाणी टाईम द्यावा लागतं कारण घरच्या स्पर्धा प्रथमतः कराव्या या प्रत्येक समालोचकाची अपेक्षा असते. अजिंक्य सर नक्कीच सर्वप्रथम प्राधान्य स्वतःच्या मायभूमीला, स्वतःच्या मित्र म्हणजे जिथे तुम्ही कर्म करताय, तुम्ही ज्या ठिकाणी चांगलं कार्य करताय, ज्या भूमीने तुम्हाला उंचावलं आहे ना, ज्या भूमीने तुम्हाला एक वेगळं स्थान दिलं आहे, एक चांगला प्लॅटफॉर्म दिला आहे, त्यांना विसरता कामा नये. पटका यावेळेस हवेमध्ये झेल होण्याची दाट शक्यता. क्षेत्ररक्षक जितेश त्या ठिकाणी पोहोचत नाही आहेत. स्वतःला सावरलं त्यांना माहिती आहे की चेंडूपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. थोडासा स्पीड कमी केला तर नंतर चेंडूपर्यंत ते पोहोचले. लॉंग ऑफवरचा क्षेत्ररक्षक आधी मिड ऑफ च्या दिशेमध्ये गेला आणि त्यांना त्या ठिकाणी झेलला कॅरी करण्याचा प्रयत्न, परंतु त्या प्रयत्नात अपयश. चेंडूला त्यांना चांगलं अडवलं, चांगलं फील्ड केलं. धाबा मिळतील एकूणच 2 आणि या 2 धाबेच्या मदतीनं 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय. 4 धाबा आहेत त्या धावफलकावरती. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची पैकी गुड लेंथवरती चेंडू पडला. तदनंतर उचली घेतली. परफ्यूम बॉल डिलेव्हरी, खांद्याचा पुरेपूर उपयोग गोलंदाज ऋतिकनं या चेंडूवरती केला आणि शेवटचा चेंडू त्याने या ठिकाणी डॉट बॉल टाकलाय. जरूर चांगले आपण पाहतो सुरुवात पॉवर प्लेच्या या ठिकाणी पाहिलं गेलं. चांगली कामगिरी या ठिकाणी बॅट या ठिकाणी पाहिजे ती बॅट दिली जाईल पण अजिंक्य सर पाहिलं गेलं सध्या चालू सीझन पाहिलं गेलं तर आता सर्वाधिक भर मोठ्या मोठ्या टीम आता रजनी स्पर्धेला देतात कारण तळपतं ऊन आणि काही स्पर्धा आपण पाहिल्या गेल्या कारण जेव्हा जे मोठे प्लेयर आहेत ते बाहेर खेळत असतात संघामधून 1-2 प्लेयर जर भेटले नाही तर अंडर 19चे प्लेयर आणि सध्या तर तेही आता नुकसानदायक ठरू शकतात त्यांना खेळवणं कारण 10वी-12वीच्या एक्झाम जवळ येत्या गेल्यात. त्यामुळे अनेक खेळाडू आहेत त्यांना ती संधी या ठिकाणी भेटत नाही आहे ना. आज आपण पाहतोय या ठिकाणी पाहिलं गेलं आहे हा संघ या ठिकाणी तयार झाला आहे. कालच्या रात्रीमध्ये ज्या खेळाडूचं मी गुणगौरव केलं खऱ्या अर्थाने ऋग्वेद याचं नाव घेतलं होतं कारण एक चांगला खेळाडू आपण पाहतो. लेदर क्रिकेट चांगल्या पद्धतीने खेळतो आणि वाकस गावातून रजनी स्पर्धेमध्ये जावं एक अपेक्षा असेल या खेळाडूकडून.
वाईट चेंडू या दरम्यान पाहिलं गेलं, कारण बॅटिंग लाईन त्याची खूप साधी आहे, बॅटचा पोझिशन एक क्लास करत आणि कव्हर ड्राईव्ह त्याचं सुंदर आहे. आज तुम्ही पाहणार ऋग्वेदला एक या मैदानातून खेळताना एक चांगला खेळाडू, कमी वयामध्ये लेदरचा क्रिकेटचा भरपूर अनुभव घेऊन तो या ठिकाणी सज्ज झाला आहे. हा, नक्कीच असं म्हटलं जातं ना, ज्यावेळी तुम्ही स्वतःला सिद्ध करताना त्यावेळी लोक तुम्हाला ऑटोमॅटिकली प्रसिद्ध करतात आणि ती प्रसिद्धी तुम्हाला मिळवता आली पाहिजे. आणि ऋद्वेक जो फलंदाज आहे त्याच्या बॅटमधून धावा येताना आपण सातत्यपूर्वक पाहिल्यात. व्हाईट बॉलचा पंचांचा इशारा, विंग्स अगदी ओपन केल्या आणि या व्हाईटच्या मदतीनं दापलक जाऊन पोहोचल ते 6 या धाबसंख्येवरती. दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात केली गोलंदाज सचिननं, थोडीशी लाईन आणि लेन तो भुरकटलाय. दिशाहीन गोलंदाजी त्याची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. लेग स्टम्पच्या अगदी बाहेर वलन घेणारे हे चेंडू पंचांनी दर्शवलं. इट इज अ व्हाईट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी त्यांना व्हाईट बॉल टाकलेत. ऑन साईडमध्ये हा फटका क्षेत्ररक्षक आहेत, झेलला त्या ठिकाणी पकडलाय, झेलला कॅरी केलं. महत्वाचा विकेट. फलंदाज बंटी या चेंडूवरती होईल बाद. चांगला झेल वैभव होता त्या ठिकाणी, त्याने स्वतःला सावरला एक चांगला झेल, त्याच्या माध्यमातून तोही चांगला संघाचा एक अष्टपैलू खेळाडू, चांगला गोलंदाज आहे वैभव. आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहिलं थोडंसं उतार आहे सर, आणि त्या पद्धतीने पाहिलं गेलं आरामात झेल त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातून पकडला गेला. बंटी बाद झाला. फटका चॉईस चांगलं होतं, पण ते व्हेरिएशनचे टायमिंग पाहिजे होतं, ते टायमिंग या ठिकाणी पाहिलं गेलं. थोडंसं आपण पाहतो कडेकडे गेल्याचा प्रयत्न, कारण टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिलं जागा बनवून खेळणं खूप महत्त्वाचं ठरतं आहे. या अगोदरची मॅच आपण पाहिली गेली 31 धावांची गरज असताना आपण 27 धावेपर्यंत पाहिलं गेलं आणि 2 चेंडू प्रवीण आपण पाहिलं खेळताना पाहिला गेला, पण त्यांनी दोन्ही चेंडूला पाहिलं तर खडे खेळण्याचा प्रयत्न केला, रूम बनवली, जागा बनवली, त्यामध्ये दोन्ही चेंडू डॉट आपण त्या ठिकाणी पाहिले. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं ना, मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये जर फुटवर्कचा उपयोग नसेल, वापर तुम्ही करू शकत नाही, तर तुम्हाला कोणताही स्थान क्रिकेटमध्ये मिळणार नाही. आणि सातत्यपूर्वक आपण हेच उल्लेख करत आलो आहे की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्कचा वापर तुम्ही सातत्यपूर्वक केलाच पाहिजे. आणि त्याचा वापर केला नाही, त्या कारणासाठी तो सामना गमावा लागला. ओके, चेक करायचे जरा पंच, गोलंदाजचा जो नॉनस्ट्राईकची एसटीला पाय लागलाय का हा चेक करायचे. KTC लाईव्ह टीम आमची या ठिकाणी सज्ज आहे. निशांत बागडे या ठिकाणी ऑपरेटर आमचे चेक करतील आणि त्यांच्या समवेत आमचे कमिटी मेंबर देखील असतील, ते देखील चेक करत आहेत. त्या ठिकाणी एसट्यांना पाय स्पर्श झाला की नाही, आणि जर झाला असेल तर योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल, नसेल झाला तरी देखील आपण पाहतो योग्य तो निर्णय अगदी तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. नाही आहे, योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. फेअर डिलेव्हरी. जर तुमचा चेंडू आपण पाहतो तुमचा पाय जर स्टंपला स्पर्श झाला असता तर नक्कीच पंचांनी नो चेंडू त्या ठिकाणी घोषित केला असता. रिटर्न क्रीज, त्यानंतर ओव्हर स्टेपिंग, असे बरेचसे भीमर, असे बरेचसे नो चेंडू आपण सातत्यपूर्वक पाहत असतो. आणि त्याच पद्धतीनं जर खऱ्या अर्थानं तुमचा स्पर्श जर स्टंपला झाला असेल, काल एक नो दिला होता आपण याच मैदानावरती पाहिलं, एका गोलंदाजाचा पाय अगदी स्टंपला स्पर्श झाला होता आणि तदनंतर तिथून एक वेगळी ऊर्जा संघाला मिळाली होती आणि चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज अक्षरशः काल बरसला मोहित, जो दहिवली संघाचा खेळाडू होता, पहिला अर्धशतक त्यांनी या स्पर्धेमध्ये झलकावलं आहे. आपल्या नावावरती एक वेगळं विक्रम त्यानं नोंदवलं आहे आणि आजच्या दिवसामध्ये त्याचा रेकॉर्ड ब्रेक केला जाईल का, त्यासाठी चालू असणारी ही प्रतीक्षा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. डावाला सुरुवात झाली. मालेगाव टीमनं खऱ्या अर्थानं टॉस गमावला. वाकस टीमनं टॉस जिंकता फिल्डिंग करण्याचा निर्णय, पहिलं षटक संपवलं. ऋतिक या गोलंदाजानं केवळ 4 धावा त्यांना पहिल्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये खर्च केला आणि दुसऱ्या षटकाला सचिननं जशी सुरुवात केली, पहिले 2 चेंडू थोडेसे खराब टाकले होते. असं म्हटलं जातं संदीप गायकवाड सर की जर तुमच्याकडे गुणवत्ता असेल ना तर ती तुम्हाला स्पष्ट करता आली पाहिजे, आणि ती गुणवत्ता त्याने स्पष्ट केली. आणि गोलंदाजी करत असताना अचूक टप्पा, अचूक वेग आणि गोलंदाजीवरती जर तुमच्या नियंत्रण असेल तर जरूर एक तुम्ही चांगले गोलंदाज म्हणून नावारूपाला येऊ शकता. आणि तशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सचिनने उर्वरित येणाऱ्या 5 बॉलमध्ये केली आहे. 2 चेंडूवरती त्यांना 2 विकेट प्राप्त केल्या, 1 चेंडूवरती सिंगल धाव आली आणि तदनंतर त्याने डॉट बॉल टाकले, म्हणजे 4 चेंडू त्याने चांगले टाकलेत. ना जरूर आपण पाहायला गेलं, कारण सचिन जर विचार केला तर KTC लाईव्ह इव्हेंटचा एक मेंबर आहे.
डे नाईट मॅचेस या ठिकाणी पायदो खेळत असतो. इथे बॅटची रज घेतली गेली. कालवा टप्प्याचा चेंडू होता. अफलातून तुम्ही सांगितलं, कारण एखादा डावखुरा गोलंदाज असतो, नैसर्गिक त्याच्याकडे देणगी असते. त्या पद्धतीत चेंडू बाहेर काढणं, आतमध्ये करणं, एक देणगी त्याच्याकडे दिलेली असते. म्हणतो देवदत्त प्राप्त ज्याला म्हटलं जातं आहे, तो गोलंदाज आहे. पहिले जरी खराब चेंडू त्यांनी फेकले होते, पण स्वतःला सावरलं आणि त्या पद्धती कमबॅक करणारी कामगिरी पाहिली गेली. थोडंसं संकटामध्ये सापडलं आहे सध्या तरी पाहिलं गेलं. काल बरोबर मालेगाव संघ, कारण चांगले खेळाडू आणि एकही खेळाडू त्यांच्याकडे अपेक्षा होती, त्या अपेक्षा भंग करत असताना माघारी परतलेत. धावसंख्या बनवायची आहे, आव्हान ठेवायचे, कारण वाकससारखा तगडा संघ त्या ठिकाणी पाहिला गेला. कारण बंटी माली आपण पाहतो, त्यानंतर ऋग्वेद पाहिला गेला, ऋषिकेश पाहिला गेला, स्वतः ऋतिक आहे. म्हणजे जे खेळाडू आहेत आपण पाहिलं गेलं, आणि स्वप्नील माली संघाचा मास्टरमाइंड खेळाडू आहे. तोही म्हणजे संघामध्ये भक्कम बॅटिंग आहे, फलंदाजी आहे, आणि त्यांच्या विरोधात आव्हान ठेवायचं आहे, तर इथे धावसंख्या बनवावीच लागेल. नक्कीच आपण क्रिकेटमध्ये तेच उल्लेख करतो की हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो पाहतो आपण तेव्हा वाटत नाही आहेत एवढे गतिवान चेंडू फेकू शकतात, पण इथं पाहिलं गेलं त्यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी, चांगली गोलंदाजी, लाईन अँड लेंथ सुरेख पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं गेलं. इथे चांगला चेंडू, पुन्हा एकदा ब्लॉकर टाकण्याचा प्रयत्न होता, कव्हर ट्राय केला चेंडूला, डीप कव्हर पॉईंट मध्ये क्षेत्ररक्षक सचिन त्या ठिकाणी बिझी ठेवलं, त्याला सिंगल या ठिकाणी घेतली जाते. आता अर्जुन मोघे आपण पाहतो त्या ठिकाणी पोहोचलाय. तिसऱ्या षटकाला अनुभवाला सामोरी जात जबरदस्त झेला त्यांनी पकडलंय.
महत्त्वाची विकेट होती. फलंदाज अर्जुन या चेंडूवरती होतोय बाद. आत्तापर्यंत 5 विकेट या ठिकाणी गमावल्यात बॅटिंग करत असताना मालेगाव या टीमनं. या अगोदर संदीप गायकवाड सरांनी उल्लेख केला की थोडासा दुःखाचा डोंगर कोसरला होता मालेगाव संघावरती, मालेगाव गावावरती, परंतु तो दुःखाचा डोंगर सावरत ते या मैदानावरती दाखल झाले आणि आपण पाहतो ना की आयोजकांना न फसवता ते या मैदानावरती दाखल झाले. त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. वाकस संघ अगदी वेळेवरती या स्पर्धेमध्ये दाखल झाला होता. षटक क्रमांक 3 देखील या ठिकाणी कंप्लीट झालं. 3 षटकाच्या अंती दापलकावरती धावा आहेत तर केवळ 10 धावा, 10 धावा दापलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. जितेशनं देखील चांगली गोलंदाजी केली. केवळ 3च धावा त्याच्या या षटकामध्ये त्यानं खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये होत्या एकूणच 4 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये आल्या त्या केवळ 3 धावा. पंचांचा नो चेंडूचा इशारा येतोय. नो चेंडूच्या मदतीनं एक एक्स्ट्राची धाव या ठिकाणी जॉईंट होईल. पुढील बॉल असेल या ठिकाणी फ्रेटच्या बॉलवरती आक्रमण केलं जाईल का? गोलंदाजी मार्कवरती आलाय गोलंदाज वैभव. ज्या वैभवला आता विचारपूर्वक कामगिरी उर्वरित येणाऱ्या चेंडूवरती करावी लागेल. उघडा डोले पहा नेट. पुढील बॉल फ्रेटच्या बॉलवरती हिट करायचं होतं परंतु तसं काही घडलं नाही. डायरेक्ट हिट झालं तर विकेट मिळाली असती परंतु तसं बिलकुल घडलं नाही. डायरेक्ट हिट करण्याच्या प्रयत्नात गोटी नेम चुकला आणि त्यानंतर पुन्हा एकदा सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला आणि 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. 2 धावेच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोचेल ते लेग बाईच्या स्वरूपात खऱ्या अर्थानं या 2 धावा मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोचेल ते 13 या धावसंख्येवरती. आमचे स्कोरर मित्र मोहित आमच्या समवेत जोडले गेलेत. जसं गुगल आणि कम्प्युटर अपडेट देतं तसं अपडेट देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जात आहे. पुन्हा एकदा फटका चांगला होता परंतु क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी खराब आणि त्याचा भुगात्मा भोगावा लागतोय 4 धाब्यांसाठी. 4 धाब्याच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोचल ते 17 या धावसंख्येवरती. किमान 25-30 प्लस धाबा या मॅचमध्ये होतील का त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज अभिजितच्या बॅटमधून येतोय आज चौकार. 4थ्या क्रमांकावरती हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता. चांगली बॅटिंग त्याची मैदानाच्या आतमध्ये आपण त्या ठिकाणी पाहतोय परंतु यावेळेस नाही. अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवलं होतं. या चेंडूला डॉट बॉल येईल. 10 पलक स्थिरावेल तर केवळ 17 या धावसंख्येवरती. स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. चेंज ऑफ पेस केलं होतं. गती परिवर्तन होतं आणि तदनंतर आपण पाहतोय फलंदाजाला मारणं थोडंसं कठीण झालं. पुन्हा एकदा ऑन साईडमध्ये फटका. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत. वेगानं चेंडूवरती येतील. 20 शेपमध्ये हा फटका होता. सुखरूपपणे फलंदाज त्या ठिकाणी पोहोचत आहेत. एकूणच 2 धावा या चेंडूवरती मिळतील. 2 धाब्याच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोचेल ते 19 या धावसंख्येवरती. 19 धावा 10 पलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. करण धस युवा उद्योजक यांनी पुरस्कृत केलेल्या या जर्सीस आपण पाहतोय वाखस टीमनं ज्या परिधान केल्यात. बॉल होते यार. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्लासिकल कव्हर ड्राईव्हचा आज चौकार येईल असं वाटलं होतं परंतु प्रयत्न काय चांगले पाहायला मिळाले. शेवटपर्यंत त्याचे प्रयत्न होते. 100% योगदान संघासाठी. 100% फिल्डिंग डिपार्टमधून खऱ्या अर्थाने योगदान देत असताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. चांगलं क्षेत्ररक्षक. 1 धाव जरूर संघासाठी वाचवली आहे आणि या 3 धाब्याच्या मदतीनं एकूणच 10 पलक जाऊन पोचल ते 22 या अंकावरती. 22 धावा 10 पलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. या चेंडूवरती मोठा फटका येणं अपेक्षित असेल. शेवटचा चेंडू या सत्रातील या इनिंगमधील. आता शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी सिंगलला प्राधान्य दिलं जात आहे. सिंगलच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोहोचेल ते 23 या धावसंख्येवरती. येणारी 24 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज असेल ती वाकस 11 वाकस टीमला. 23 धाबा 23 धाबा 10 पलकावरती पहिल्या सत्रामध्ये मालेगाव या टीमनं जमवल्यात. काल भैरव
मालेगाव आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय वाकस 11 वाकस या दोन संघादरम्यान ही लढत. टॉस जिंकलं ते वाकस 11 वाकस टीमनं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. पहिलं सत्र संपवलं. गोलंदाजी करत असताना चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली आणि 23 या धावसंख्येपर्यंत रोखलं या पहिल्या सत्रामध्ये आणि येणारी 24 चेंडू आणि 24 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. खांडा वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात आंबिवली दोन्हीही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. काल देखील आपण इनिंग ब्रेक्समध्ये टॉस करून घेतलं. आज देखील आपण पाहतोय की कांदा वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय की आंबिवली दोन्हीही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. पहिलं सत्र संपवलं. धावा जमवल्या 23-24 धावसंख्येचा पाठलाग वाकस 11 वाकस या टीमला या मॅचमध्ये करायचं आहे. धावसंख्येचं पाठलाग करणं तितकंसं अवघड नाही आहे. जर धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर प्रत्येक चेंडूवरती सिंगल धाव हा तुमचा विजय. परंतु जर आक्रमण झालं तर आयोजकांचा देखील वेल या ठिकाणी वाकस संघ वाचवू शकेल. परंतु त्यापेक्षाही जास्त मी म्हणेन की या धावा जर डिफेन्स करायच्या असतील तर एक एक चेंडू निर्धाव, एकाच दोन चेंडूवरती विकेट आणि जर एकाच दोन चेंडूवरती विकेट आलं तर तसं दडपण वाढेल वाकस टीमवरती. संदीपजी गायकवाड सर, तुम्ही काय सांगाल? 24 चेंडूमध्ये 24 धावा वाचवल्या जातील की क्रिकेटमध्ये सातत्यपूर्वक आपण पाहिलं आहे की लो स्कोरिंगच्या मॅच हाय व्होल्टेजनं होत असताना कित्येक मैदानावरती पाहिल्यात. धावा वाचवत असताना आपण गोलंदाजांना पाहिलं आहे आणि त्याचं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का की त्या विपरीत आपण पाहतोय की येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 24 धावसंख्येचा पाठलाग करत असताना वाकस 11 वाकस संघ सहजरित्या या धावसंख्येचा पाठलाग करेल. प्रथमतः गणेशजी तरे या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत गणेश दादा. कारण क्रिकेटपासून दूर असतात ते, पण या स्पर्धेच्या माध्यमातून घरची स्पर्धा ज्या हनुमान क्रिकेट संघाचे आपण पाहतोय जुने जनते खेळाडू आहेत आणि वरिष्ठ सिनियर प्लेयर असल्याकारणे एक मार्गदर्शन त्यांचं खूप महत्त्वाचं आणि ते या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. मालेगाव संघाचा विचार केला तर हां, कारण आम्ही अनेक स्पर्धा पाहायला गेल्यात. आणखीन एक कर्ज टेनिसला चांगला खेळाडू आहे. शेलूच्या मैदानावरती आम्ही पाहिलं होतं. त्यांनी सहज एका खेळाडूवरती बक्षीस लावलं अजिंक्य आणि त्या खेळाडूने सहज ते 2 षटकार ठोकले गेलेत. राजेश भोईर नाहीत या ठिकाणी. त्यांनी पण असे चेतन शिंदेवरती शेलूलाही बक्षीस लावलं होतं आणि चेतनने त्या ठिकाणी ते षटकार ठोकले होते. म्हणजे एखादा खेळाडू मैदानात गेल्यानंतर त्याला आपण सहजरित्या पैसे लावतो. एक अपेक्षा असते मारेल का नाही मारेल, पण आज क्रिकेट आहे, क्रिकेट काही सांगू शकता. तसं अजिंक्य सर म्हणाले 24 धावांचा पाठलाग कशा प्रकारे होईल बघा. जर वाकस संघाने चांगली गोलंदाजी केली, शिस्तबद्ध गोलंदाजी केली, त्याच पद्धतीने जर मालेगाव संघाने गोलंदाजी केली, कारण इथं दबाव मालेगाव संघावरती आहे. लो स्कोर मॅचमध्ये नेहमीच दबाव गोलंदाजावरती असतो आणि ते गोलंदाजी आता मालेगाव संघ करणार, त्याच्यामुळे त्यांच्यावरती थोडंफार दबाव असेल आणि दबाव झेलून आपण पाहतो. जय हनुमान आंबिवली, सुनील आईर चला कॅप्टन, चला टॉससाठी चला आणि खांडा वॉरियर्स सुभान चला खांडा वॉरियर्स. दोन्ही संघाचे कॅप्टन वेल घेऊ नका, लगेच टॉससाठी आपण या ठिकाणी यायचे. तर पहिल्या षटक पॉवर प्लेचं धावा डिफेंड करायचे आहेत, वाचवायचे आहेत. तर इथे हर्षल मोगे आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला आहे. 24 धावांची गरज आहे. गणेशजी तरी आमच्या सोबत आहेत. त्यांनी लॉकडाऊनपूर्वीच क्रिकेटला रामराम ठोकला. आज आमच्या सोबत या संघाचे मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. हर्षचा पहिला फुल लेनचा चेंडू, कडक शॉट, ऋग्वेदच्या बॅटमधून चेंडू निघाला, षटकार. बघा पहिलेच काय आहे ते बघूया, सांगतील आमच्या पंच आहेत 2 सांगतील ते आपल्याला. चेक करूया आपण त्या ठिकाणी. दादा काही टेन्शन नको घेऊ, कारण लाईव्ह तुमचं आहे. हां, त्याच्यामुळे आणि त्या संघामध्ये जे मालेगाव संघामध्ये जे प्लेयर आहेत त्यांना इथला अनुभव आहेच, पण वाकस संघाचे जे प्लेयर त्यांना सर्वांना लाईव्हचा अनुभव आहे. स्वप्नील, जितेश, ऋषिकेश सर्व तेच, सचिन, आर्यन, बंटी मालीला तर खचाखच गोण्या भरलेल्या आहेत. चौकार
चौकार आणि बंटी मालीचा नाद कुणी करायचा नाही. बंटी मालीचा नाद नाही करायचा कुणी, त्याची बातच वेगळी आहे. चांगला चेंडू पाहतो या ठिकाणी, पहिला चेंडू चौकाराला. चला गणेशजी तरी या आपल्या शुभास्ते टॉस या ठिकाणी करून घेऊया. विजय हनुमान अंबिवली संघाचा कॅप्टन आला. खांडा वॉरियर्स हर्षल पुन्हा एकदा तयार. राईट हँड ओव्हर द विकेट पॉवर प्लेचे षटक आपण या ठिकाणी पाहतोय. उर्पी चेंडू चांगला कव्हर आपण या ठिकाणी पाहतो. कौर बाउंड्री मध्ये शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. आउटफील्ड त्या ठिकाणी फास्ट चेंडू निघून जाईल सीमारेषे पलीकडे. चौकार या ठिकाणी अर्जित होतोय. तारीफ का करावी नाही अजिंक्य सर, कधीच मी नेहमीच करतो. काली रात्री हा खेळाडू तिथे नव्हता पण त्याची आठवण आली आणि जरूर आम्ही तिथं बोललो. कारण सुंदर फटकेबाजी, जेव्हा हा फटकेबाजी करतोय ना, सचिन ज्या वयात होता त्या वयात सचिन खऱ्या अर्थाने तोफखाना त्याच्या समोर उभं राहत होता. आणि हाही आपण पाहतो कमी वयाचा खेळाडू आहे ऋग्वेद, पण त्या ठिकाणी पाहिलं गेलं चांगली कामगिरी या ठिकाणी पाहतोय. खांडा वॉरियर्स एखादा खेळाडू या ठिकाणी उपस्थित असेल जरूर या ठिकाणी या. हर्षल पुन्हा एकदा तयार होतोय. इथे खेचलाय चेंडूला, टॉस केलाय चेंडूला. शतरक्षक ज्या पद्धतीने फिरले, कारण जिथे जी येलो क्या पाहते शतरक्षक आहे ना त्याला तिथं पोहोचणं गरजेचं होतं. इतर शतरक्षक पाहतो आणि खऱ्या अर्थात दिनेश होता त्या ठिकाणी. क्रिकेटपासून तोही दूर आहे बराच, पण आज गावामध्ये दुःखद घटना. त्याच्यामुळे पाहिलं गेलं काही खेळाडू नाही आहेत, पण मालेगाव संघ आणि कोदिवली संघ आयोजकांना फसवलं नाही. कारण कर्जत टेनिस क्रिकेटमधला माजी खेळाडू, एक आक्रमकता गोलंदाजी म्हणजे त्याच्यामध्ये नेहमीच पाहिले दिवंगत रवींद्र जिटे आपण पाहतो. आज निधन त्यांचं या ठिकाणी झालं आहे. त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया. समीर खांडा वॉरियर्स या कॅप्टन, चला आपण टॉससाठी या ठिकाणी यायचे. केतन एक टप्पा कॅश घेतली दोन्ही बाउंड्री लाईनच्या बाहेर, तरी तुला 500 रुपये आहेत हर्षद तर याच्याकडून. ओरपी चेंडू पुन्हा एकदा शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चांगलं शतरक्षण त्या ठिकाणी चेंडूला आपण पाहतोय या ठिकाणी. तिसरी धाव चितेगे चपलाईने या ठिकाणी आपण पाहतोय. 2 धावा, षटक पहिलं या ठिकाणी समाप्त होत आहे. 24 धावांचा पाठलाग करायचं होता. धावसंख्या 13 या आकड्यावरती. 18 चेंडू 11 धावांची गरज. ज्या पद्धतीने पाहिलं गेलं धावांचा पाठलाग या ठिकाणी होतो. आणि खाली आम्ही पाहिलं गेलं रजनी स्पर्धेमध्ये काल 2 ज्या मॅच होत्या डब पडल्या आणि त्यानंतर पाहिलं गेलं चला सुनीलजी आहे. चला गणेश दादा तरी आपल्या शुभाचे टॉस या ठिकाणी केला जाईल. प्रतिवर एक बाउन्स चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. एक बाउन्सर चेंडू या ठिकाणी टाकला गेला. चांगला चेंडू पाहायला गेलं याच्या अगोदर थोडा खराब चेंडू होता. शॉर्ट पिच चेंडू समोर काढण्याचा प्रयत्न, प्रतिवर एक बाउन्स त्या ठिकाणी पंचांनी जरूर दंडात्मक केला आहे. तर पाहायला गेलं थोडंसं चेंडू खेचण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल आली. ज्या हनुमान क्रिकेट संघ आंबिवली
या संघात टॉस या ठिकाणी प्राप्त केलाय. इथे बॅटची काढा आपण या ठिकाणी पाहतोय. डॉट चेंडू निर्धाव चेंडू इथे कोणत्या प्रकारची घाई करता दिसणार नाहीये वाकस 11 संघ. आणि याला ही काही दिवसानंतर आपल्याकडे ही तो ISPL सारखा 90चा प्रकार जरूर येईल. हॅलो हॅलो KPL ला एवढं लवकर सुरुवात होणार नाही दादा. हा